पुढची बातमी आपण पाहूया। तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन प्रमाणेच मातोश्रीच्या परिसरात देखील आता बॅनरबाजी करण्यात आली। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। मराठी माणसाच्या आणि तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। आणि हे बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे। येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर मात्र ज्या चर्चा सुरू झाल्या त्या चर्चांनंतर बॅनरबाजी देखील आता करण्यात आलेली आहे। स्वप्नील आपले प्रतिनिधी याही बातमीच्या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। स्वप्नील, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी आता मातोश्रीच्या परिसरात देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बॅनरच्या माध्यमातून मुंबईत अनेक ठिकाणी ही मागणी आता करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंना एकत्र या अशी मागणी केली जाते आहे। शुभम, नक्कीच जनतेची खरं तर ही मागणी आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, महाराष्ट्राच्या हितासाठी तरी एकत्र यावं, अशा प्रकारची मागणी खरं तर जनतेतून होत आहे। आणि याचमुळे कुठेतरी बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। यापूर्वी जर बघितलं तर जनतेमध्ये चर्चा व्हायची, नेत्यांमध्ये चर्चा व्हायची, मात्र आता ठाकरे बंधू एकमेकांबद्दल बोलताना पाहायला मिळतात। एक दोघांमध्ये संवाद कुठेतरी हा सुरू होतोय का या दिशेने, एकत्र येण्याच्या दिशेने, असा एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे एकूण बॅनरबाजी ज्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामध्ये जनतेचे जे काही मत आहे ते एकत्र येण्यासंदर्भात त्या बॅनरवरती व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जरी बॅनर मातोश्री आणि शिवसेना भवनासमोर लागले असले तरी महाराष्ट्रातील अनेक लोकांकडून सुद्धा सोशल मीडिया असेल त्यांच्या मार्फत खरं तर आपापल्या प्रतिक्रिया या उमटताना पाहायला मिळतात की ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी तरी एकत्र आलं पाहिजे, अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।